सचिन माली मानकुळे यांच्याकडून आतिश माली आणि एकविरा स्पोर्ट्स मानकुळे यांच्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद सचिन माली, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. शुभेच्छा तर येतीलच, कारण सामना देखील तितकाच रंगतदार आहे. अलिमगड आणि मानकोळी दोन्ही दिग्गज संघ एकमेकांच्या समोर आलेत. फक्त एक संघ जिंकणार आहे. ही तर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे की सामना कुठलाही असू दे, एक संघ पुढे जाणार आणि एक संघ घरी जाणार आहे. तर पाहूया कुठला संघ आहे जो पुढची फेरी गाठतोय आणि पुढचा संघ नाराज होतोय. चला वेळ घेऊ नका, जरी आयोजन करणारा संघ जरी असेल तरी देखील त्या संघाला पेनल्टी लावली जाऊ शकते. 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आणि 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये तुम्हाला एक डाव कंप्लीट करायचे आहे. प्रणवने मात्र प्रभावित केलंय. ग्राउंड शॉट्स खूप चांगले खेळले सकाळच्या सत्रामध्ये आणि पुन्हा एकदा त्याच क्रमांकावर म्हणजेच पहिल्या क्रमांकावर खेळण्यासाठी प्रणव येतोय आणि त्याची साथ देण्यासाठी डावखुरा फलंदाज हिमांशू पाटील नॉन स्ट्राईक एडला. आणि आता पुन्हा एकदा वैभव, ज्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार गेल्या मॅच मध्ये मिळाला होता, ज्याने एक चांगली सुरुवात करून दिली होती एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला, त्याच्यावरच पुन्हा एकदा विश्वास ठेवला जातोय. पाहूया त्याचा हा विश्वास तो साथ ठरवतोय का संघाच्या विजयासाठी. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर वैभव माळी. लेफ्ट आर्म राऊंड यावेळेस मध्ये खूप चांगल्या पद्धतीने नटराज स्टाईलने बॉटम हँडचा वापर करून बॉलला मिड विकेट रिजन मध्ये टर्न केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. 2 धावांच्या वाढीनं धाव फलक सुरू होतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, एक क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दीपू माळी आणि एक क्षेत्ररक्षक आहे एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये मिस्टर आतिश. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आणि 2 उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केले गेलेले आहेत. आणि आता वैभव कडून सुरुवात करताना मात्र एक चांगला बॉल हाताळला होता. उजव्याच्या बाहेर हा बॉल होता उजव्या त्याच्या फलंदाजासाठी. त्याने खूप चांगल्या पद्धतीने कलात्मकतेने बॉलला मिड विकेट रिजन मध्ये टर्न केलंय. साहिल केनी यांच्याकडून एकविरा स्पोर्ट्स मानकुळे संघाला वैभव माली आतिश माली यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. वैभव स्टेप आउट झाले. पवित्रा चांगला होता, आक्रमक चांगला, पण मात्र बॉलच्या रेषेत न येता जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. समन्वय झाला नाही बॅट आणि बॉलचा. बॉल जातोय डॉट. खूप चांगलं बॅटल रंगणार आहे मित्रांनो, कारण आता फलंदाज देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि गोलंदाज सुद्धा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट वैभव. यावेळेस स्वीप केला जातोय बॉलला. दर्जेदार फटका फाईन लेग सीमारेषा ओलांडतोय आणि हा मिळतो या डावातला पहिला चौकार जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. आणि गुडघ्यावर बॅलन्स करून खूप चांगल्या पद्धतीने जसं आपण जमिनीवरून झाडू फिरवतो तशा पद्धतीने हा स्वीप शॉट खेळलाय बॅट्समन प्रणवने आणि एक चांगली सुरुवात आता होते जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघासाठी. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 6. रिव्हर्स कनेक्शन होतंय पण पॉइंट रिजन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. मिळते फक्त एकच धाव. एका धावेची वाढ, धावसंख्या 7. दोन्ही संघ पॉझिटिव्ह एनर्जीने का खेळतात तर दोन्ही संघाने एक वेळा विजय मिळवलेला आहे. त्यामुळेच आता मात्र पराभूत होण्याची संधी जरी आली तरी देखील त्या संधीला ते विजयाकडे परावर्तित करण्याची क्षमता या दोन्ही संघांकडे आहे. आणि पाहूया आता पहिल्या डावामध्ये तर चांगला खेळ दोन्ही संघाकडे होतोय, कारण वैभवने अजूनपर्यंत हात खुले करण्याची संधी दिली नाही. फक्त एक चौकार आलाय, तो देखील कलात्मकतेने खेळला होता प्रणवने. पण बाकी सर्व जर पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत वैभवने हाताळलेली आहे. लेफ्ट आर्म राउंड विकेट टू लेफ्ट हँडेड बॅट्समन. हवायत आहे, फटका फसला. यष्टीरक्षक स्वतः जातो. बॅलन्स चुकलाय. पायाचा बॅलन्स चुकलाय. कदाचित लचक भरली असेल, प्लीज चेक करा. एक धाव तर मिळते. दरम्यान खेळाडू वृत्ती दाखवणं खूप गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये कुणीच दुखापत झाली तर अंगावर घेऊ नका. तुमच्या जागी दुसरा खेळाडू येऊन खेळू शकतो, पण मात्र जर दुखणं गंभीर असेल तर मैदानाच्या बाहेर या. दुखणं गंभीर नसेल अशी आम्ही अपेक्षा ठेवूया, प्रार्थना करूया ईश्वराकडे. एकच धाव पूर्ण केले. यस सबस्टिट्यूट. हा चांगला निर्णय मी म्हणेन, कारण दुखापत गंभीरतेने घ्या मित्रांनो, कारण हल्लीच्या काळामध्ये खूप सारे खेळाडू पाहिले जी दुखापत मनावर घेत नाही खेळत राहतात मैदानाच्या आतमध्ये. काही एक गरज नाही मित्रांनो, ही एक जगातली सर्वात शेवटची स्पर्धा नाहीये. यानंतर सुद्धा टुर्नामेंट होत राहतील. तर आता जर तुम्हाला दुखापत होत असेल तर मैदानाच्या बाहेर येणं कधीही उत्तम. अगदी बरोबर. दरम्यान पंकज माली भाटाल यांच्याकडून दीपेश मालीसाठी या स्पर्धेसाठी आणि
एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. MPL स्पर्धेच्या दरम्यान आपण हे चित्र पाहिलं होतं, कारण दुखापतग्रस्त झाला होता मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये तकदीर माले आणि पुन्हा एकदा त्या दुखापतीने डोकं वर काढलेलं आहे. सुभाष सर, कसं होतं माहिती का, तकदीर शिवाय एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाची तकदीर ही मात्र बदलणार नाही, म्हणून तकदीरला नेहमीच ते आपल्या संघामध्ये घेत असतात. पण तकदीर आता बाहेर आलाय. तकदीरची जागा भरून काढण्यासाठी नवीन सबस्टिट्यूट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. धीरज गेलेला आहे सबस्टिट्यूट प्लेअर फॉर तकदीर माई. आणि आतापर्यंत या षटकातले 5 बॉल फेकून झालेत. पहिल्या बॉलवर डबल, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथा बॉल सिंगल, पाचवा बॉल सिंगल. एकूण धावसंख्या झाली जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची बिनबाद 8 धावा. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रणव. दीपू माळी नक्कीच गोलंदाजाच्या बाजूला आहेत, कारण लीडरशिप कधीही गोलंदाजाच्या बाजूला राहूनच केली जाते. बघूया या पुढच्या बॉलवर वैभव कडून कसं प्रत्युत्तर मिळते जरीमरी स्पोर्ट्स अलिमगडला. स्टेप आउट झाले, एज लागते, गली पॉइंट मधून बॉल मागे जातोय, पण तितकाच चांगला स्टॉप त्या ठिकाणी. घरचं मैदान असल्या कारणाने क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या दर्जाचं होते. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 9 धावा. एकरी आकडा अजूनही धावफलकावर आहे. खूप चांगला दर्जा प्रस्थापित केलाय. आता क्रिकेटने गेल्या 2 वर्षांपासून प्रेक्षक देखील हिरमुसले होते की कधी क्रिकेट चालू होते. गेल्या वर्षी चालू झालं होतं, 4 ते 5 महिने चाललं, परत एप्रिल मे महिन्यानंतर सेकंड वेव्ह आली, त्यानंतर क्रिकेट स्टॉप झालं. रबरबॉल क्रिकेट चांगल्या प्रमाणात खेळलं गेलं, पण त्या ठिकाणी देखील म्हणावे तितकं खेळ झाला नाहीये, कारण दुखापतीचा धोका तेव्हा देखील असायचा. पण आता मात्र हंगामाची सुरुवात दिवाळीच्या पुढच्या आठवड्यात झाली आणि एकाच वेळी GTC लाईव्हच्या माध्यमातून 8 ते 9 ठिकाणी टुर्नामेंट स्टार्ट होत्या कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी परिसरामध्ये. म्हणून विचार करा किती क्रिकेट आता प्रगल्भ होत चाललेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या टुर्नामेंट्स तुमची वाट पाहत आहेत. तर आता मात्र तुम्हाला प्रत्येक वेळी तुमचा प्रामाणिक खेळ खेळावा लागणार आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर दीपू माळी. दीपू माळी गोलंदाजी मार्कवर आहे. स्ट्राईकवर बॅट्समन प्रणव. हिमांशू, दोन्ही संघ एकाच नावेमध्ये स्वार आहेत, कारण एकही विकेट डाऊन झाला नाहीये. ती जमेची बाजू ठरते जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची, पण मात्र कमी धावांमध्ये रोखलंय ही जमेची बाजू ठरते एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाची. दीपू माळी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्राईकवर बॅट्समन असेल प्रणव, जो खेळतो वैयक्तिक 8 धावांवर आणि हिमांशूला अजूनही खातं खोलता आलं नाहीये. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. एकविरा स्पोर्ट्स मानकोळी, वी रिक्वेस्टिंग टू यू, टाइम कमी घ्या प्लीज, कारण यानंतर आम्हाला अजूनही 5 सामने कंप्लीट करायचे आहेत आणि तेही योग्य त्या षटकांचे. दीपू माळी पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर असेल प्रणव. यावेळी जागा बनवून कट करायचा होता. चांगला बॉल आहे, क्रॉस आर्म डिलिव्हरी, जे आपण पाहू शकतो उजव्याच्या फलंदाजासाठी राऊंड विकेट येऊन कुठेतरी अँगल भरून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दीपू करतोय. आणि खूप सारे गोलंदाज आहेत उजव्या हाताचे जे राऊंड विकेट खूप चांगला मारा करतात. त्यांच्या बॉला टर्न नसतो, पण पिचिंग चांगली असते आणि अँगल चांगला क्रिएट करतात बाहेरच्या दिशेचा. त्यामुळे दीपू माळीचा हा बॉल दर्जेदार ठरतोय, डॉट ठरतोय आणि प्रणवला थांबवतोय. राईट आर्म राऊंड दीपू सफल झाले. बॉलला हुक केलंय, फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. आपण का फटका, 440 वोल्ट का झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर. सहाची वार, धावसंख्या 15. दीपू माळी याने खराब चेंडू हाताळला होता, त्यांना देखील ठाऊक आहे की कदाचित ग्रिप चुकली होती. हाफ ट्रॅकर झाला आणि जागा मिळाली, संधी मिळाली आणि त्या बॉलला हुक केलाय. पुढचा बॉल यावेळेस ओव्हरपिच होता बॉल, हवेत क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. हा झेल होऊ शकेल आणि येस, षटकाराचं उत्तर झेल चिच्या स्वरूपात दिलं जातं आणि पहिला आदरा बसतोय जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला धाव संख्या 15 असताना. मध्ये इन होतोय भावेश.
बघा षटकार आला होता, त्यानंतर मात्र नियंत्रण राहिलं नाही आणि आव देखाना ताव मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गुडलाईन बॉलला लेंथ बॉलला पिक करताना मात्र तुमच्याकडे परिपक्वता असायला हवी, तुमच्याकडे अभ्यास असायला हवा, टायमिंग असायला हवी आणि ताकद असायला हवी. आणि ताकद थोडीशी कमी पडली या फटक्यामध्ये आणि काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक सहज सोपा झेल पूर्ण केला गेला आणि पहिला हादरा बसलाय जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. नवीन बॅट्समन भावेश येतोय तिसऱ्या क्रमांकावर, जो नॉन स्ट्राईक एंडला तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. हिमांशू पाटील ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॅटर माफ करा, कारण आता या वर्षापासूनच बॅट्समनला बॅटर हे आपल्याला संबोधित करायचं आहे. वेळ लागेल आपल्याला, कारण आपल्या जिभेवर बॅट्समन हे रुळलेलं आहे. तर देखील आपण आता तेच घरूया एमसीसीच्या माध्यमातून बॅट्समनला बॅटर आता घोषित केलं झालंय. म्हणजेच काय आता लिंग भेद होणार नाही, म्हणजे बॅट्समनला बॅटर आणि बॉलरला बॉलर. कारण महिला क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात खेळलं जाते, तर बॅट्सवुमन किंवा बॅट्समन न बोलता प्रत्येकाला बॅटर आपल्याला संबोधित करायचा. यावेळेस खुलबटप्प्याच्या बॉलला खेळलं जाते मिड विकेट रिजन मध्ये, नकार दिलाय. खरंच भावेशचा कॉल चांगला होता, हिमांशूचं नियंत्रण चुकलं होतं. दरम्यान एका धावेची वाढ, धावसंख्या झाले 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. बघा पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा धाव फलकावर, त्यानंतर चांगला गिअर चेंज केला होता प्रणवने. षटकार खेचून दाखवून दिलं होतं की आता आम्ही मोठ्या धावसंख्येकडे जाणार आहोत, पण तेवढ्यातच मात्र गतिरोधक बसवला गेला दीपेश माळीच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र पुढच्या बॉलवर हिमांशूच्या माध्यमातून सिंगल. धावसंख्या झाले 16, बॉल फेकून झाले या दुसऱ्या षटकातले 4. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दीपू माळी गोलंदाजी मार्कवर, 3 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आतमध्ये. कव्हर पॉइंट आणि शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग ऑन साइडला. स्टेप आउट, स्ट्रेट ड्राईव्ह. मिड आपला क्षेत्ररक्षक नाही आहे, बॉल मागे तो लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. त्या ठिकाणी दुसऱ्या धावाचा कॉल हा ना करता 2 फलंदाज एकाच एंडला आहे, पण फलंदाज कुठला बाद होईल, तर येस बाद होतो फलंदाज भावेश. दुसरा हादरा बसतोय जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. या सामन्यातल्या विजेत्या संघाशी खेळणार आहे आणि तुमच्या समय सूचकतेबद्दल आणि वेळेच्या सहकार्याबद्दल आम्ही तुमचा आभार व्यक्त करतो. थँक्यू. नवीन बॅट्समन इन होतोय, मुकेश येतोय. बघा कॉलिंग महत्वाची आहे. पार्टनरशिप करायची असेल तर तुमच्या बिझनेसमध्ये पार्टनरची साथ महत्वाची आहे, वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या सौभाग्यवतीची साथ महत्वाची आहे आणि क्रिकेटमध्ये तुमच्या सह फलंदाजाची साथ महत्वाची आहे. ही साथ चुकली आणि एक फलंदाज मात्र परत गेला. नवीन फलंदाज मुकेश. 5 बॉल्स फेकले गेले, धावसंख्या झाली आहे 17 धावा, 17 रन्स. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला, स्ट्राईकवर बॅट्समन असेल हिमांशू पाटील. फुलटॉस आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न पडतोय, निष्फळ. तर त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक. तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला. धावसंख्या 17 झालेली आहे. टॅलेंट दाखवणं गरजेचं आहे. तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या मनामध्ये जे टॅलेंट आहे ते टॅलेंट दाखवणं गरजेचं आहे. बघा हंगाम सुरू होतो, हंगाम संपतो, नवीन हंगाम सुरू होतो, नवीन हंगाम संपतो, पण जेव्हा तुम्ही वर्तमानात खेळता म्हणजे आज खेळता, तेव्हा मात्र मागचा खेळ जरी खराब झाला असेल तर तुम्हाला एक बूम मिळवण्यासाठी आजचा खेळ चांगला होणं गरजेचं आहे. तर तो चांगला खेळ आतापर्यंत दीपेश आणि वैभवच्या माध्यमातून क्रीडा स्पोर्ट्स मानकोळी संघाचा झालेला आहे, ज्याने गेल्या सामन्यामध्ये देखील चांगली सुरुवात केली. धावसंख्या 17 झाली आहे, 17 रन्स ऑन बोर्ड आफ्टर 2. नवीन बॉलर गोलंदाजी मार्कवर येतोय, विनीत माळी गोलंदाजी मार्कवर येतो आणि स्ट्राईकवर असेल बॅट्समन चेतन की मुकेश नक्कीच आपल्याला कळेलच. 2 फलंदाज आता चर्चा करतात, कारण हाफ इनिंग संपलेली आहे आणि हाफ इनिंग मध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा आहेत. याच धावकऱ्याने खेळ झाला ते 35 ते 40 धावा असतील आणि दीपूचे ते 2 षटकार बघितले गेल्या सामन्यातले तर त्या 40 धावा देखील कमी असतील. तर त्यामुळे जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला 45-50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण दोन्ही संघ एकमेकांना जाणून आहेत, एकमेकांच्या खेळाडूंची माहिती दोन्ही संघांना आहे. तर त्या माहितीचा वापर
या सामन्यामध्ये उभय संघांना करावं लागणार आहे. स्ट्राईकवर बॅट्समन असेल चेतन आणि नॉन स्ट्राईकला असेल मुकेश. गोलंदाजी मार्कवर विनीत. यस, स्टेप चुकल्या, परत यावं लागेल. हे खूप महत्वाचं आहे डिसाइड करणं की मला बॉल रिलीज करायचा आहे की मला परत मागे जायचं आहे. कारण रिलीज करताना चूक झाली तर त्याचा भुर्दंड संघाला होऊ शकतो. त्यामुळे मात्र त्याने परत येण्याचा निर्णय घेतला आणि डेड बॉलची खूण पंचांच्या माध्यमातून केली गेली. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विनीत सज्ज होतो. तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. ऑफ साईडला आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक आहेत 30 या षटकाच्या बाहेर. ऑन साईडला 4 क्षेत्ररक्षक 30 या षटकाच्या बाहेर. हो, वाइड यॉर्कर, स्पीड विथ परफेक्ट पिचिंग. क्या बात आहे, जबरदस्त सुरुवात या तिसऱ्या षटकाची गोलंदाज विनीत करतोय. महत्वाचं आहे मित्रांनो, तुमचं वय किती असू द्या, तुमची उंची किती असू द्या, तुमचा खेळ मात्र गगनाला भिडणारा असला पाहिजे. आणि तो तसा खेळ विनीतचा मैदानाच्या आतमध्ये येतोय. समोरचा संघ कुठल्या ताकदीचा आहे त्याचा विसर करून मला माझा खेळ चांगला करायचा आहे, मला माझ्या संघाचं नाव रोशन करायचं आहे, त्यासाठी खेळतोय विनीत. विनीत राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मात्र खूप चांगला बॉल हाताळला होता आणि शोल्डरचा वापर करून फ्लिक करायचा होता. रिस्टचा खूप चांगली पोझिशन देखील घेतली होती, पण मात्र व्यवस्थित फटका परावर्तित करता आला नाहीये. पण कौतुक करायला हवं विनीतचं. काय स्पीड आहे बॉलला. जास्त मोठा रनअप नाहीये पण तरी देखील शोल्डरचा खूप चांगला वापर विनीत करतोय आणि कुठेतरी पेस जनरेट करताना पिचिंग देखील तितकीच चांगल्या दर्जाची ठेवतोय. यस, विश्वजित ठाकूरचा फॅन आहे का? व्हेरी गुड. तर महत्वाचं आहे मोठ्या विजय पावले म्हणा हे 2 गोलंदाज मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान गोलंदाजी करण्यासाठी प्रचलित आहेत. पण आता तालुका क्रिकेटचा विचार केला तर एक जयतूर एक नाव मला नक्कीच आवर्जून घ्यावंसं वाटेल आणि त्याच्यासोबत विनीत सुद्धा जो यंग टॅलेंट आहे आणि चांगली गोलंदाजी होते. हाफ ट्रॅकर होता, हुक केला जातोय बॉल, तितकीशी ताकद नव्हती, टायमिंग देखील व्यवस्थित होऊ शकला नाहीये. लॉंग लेग मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली. एखाद्या पेक्षी वाढ धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. बघा कॉम्प्युटर समालोचक आता खूप चांगल्या पद्धतीची एक्सपर्ट स्कोरिंग करतात मिस्टर सुभाष धुमाळजे. ऑल इन वन पॅकेज भिवंडीकरांना मिळालेलं आहे. तर भिवंडीकर देखील खूपच सौभाग्यशाली आहेत की त्यांच्याकडे सुभाष धुमाळ आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावा, 90 रन्स ऑन बोर्ड. विनीतची चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकाची. चौथा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. स्पीडोमीटर असतं तर स्पीडोमीटरचे काटे सुद्धा वाकले असते. तितक्याच वेगवान पद्धतीचा हा बॉल गोलंदाज विनीत हाताळतोय. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल, तिसरा बॉल सिंगल आणि चौथा बॉल डॉट. एकूण धावसंख्या जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची 3 गडी बाद 19 धावा. कुठेतरी धावांचा पाऊस पडेल का अशी शक्यता होती पण त्यानंतर दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी पडली गेली वैभवची, दीपूची आणि विनीतची. त्यामुळे हतबल झालाय जरीमरी स्पोर्ट्स. अलिमगड हा संघ अजून एक डॉट बॉल. शॉट ऑफ गुडलेन आडव्या बॉलने खेळण्याचा प्रयास केला गेला. धावचीची संधी आहे, आउट केलं जाईल का? तर यस, धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. चौथा आदरा बसतो धाव संख्या 19 असताना. संघासाठी काहीही करण्यासाठी तयार असतात. त्यातल्या ते आमचे मामा जगदीश पाटील मामा आले, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो अतिथी कक्षामध्ये. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. धावसंख्या 19. नवीन बॅट्समन इन होतोय अमित. बघा प्रल्हाद पाटील सुद्धा नाराज असतील अलिमगडचे की कसा खेळ होतोय, कसा खेळ व्हायला पाहिजे होता. या ठिकाणी मात्र प्रणवने थांबणं गरजेचं होतं, हिमांशूने संयम दाखवणं गरजेचं होतं, भावेश आणि मुकेशला मात्र जास्त काय करता आलं नाहीये. चेतन सुद्धा बॉल जितका जास्त खेळला नाही, 4 बॉल घेऊन तो एकच सिंगल करू शकला. तर थांबून खेळणं, धावा बनवणं गरजेचं आहे पण धावा बनत नाहीयेत. या षटकाचा विचार केला तर फक्त 2 धावाच जोडू शकलेला आहे जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघ. शेवटचा बॉल असेल विनीतचा. या तिसऱ्या षटकात धावसंख्या झालेली आहे 19 धावा, 19. यावेळेस जागा बनवली आणि यावेळेस जबरदस्त बॉल
हाफ ट्रॅकर बॉल होता. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने बॉल टॉस केला जातोय आणि टॉस सोबत बॉलला स्पीड देखील जनरेट करता येतोय गोलंदाज विनीतला. खरंच चांगलं भविष्य आहे विनीतचं. जर चांगला खेळ झाला तर व्यावसायिक क्रिकेटचे दरवाजे देखील विनीतसाठी उघडे होऊ शकतील. 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर झरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची धावसंख्या झालेली आहे 4 गडी बाद 19 धावा. 19 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया प्यारीला संधी. आता गेलो लगेच आलो. थँक्यू. नवीन गोलंदाज स्लॉग ओव्हर एक्सपर्ट मिस्टर मोहित. पण आता स्लॉग ओव्हर एक्सपर्ट बॅटिंग करावी लागेल मुकेशला आणि अमितला. बघा कमीत कमी 15 धावा तर या शेवटच्या षटकामध्ये यायलाच हव्यात. जर एक आव्हानात्मक धावसंख्या बनवायची असेल तर सेट करायची असेल तर एक विराट स्पोर्ट मानकोळी संघासाठी पंचांच्या उजवीकडून मोहित. मोठा फटका आहे पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहिलाय आणि बॉल जातो सीमा रेषा. ओव्हरपिच बॉलला खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग करत आणि ताकदीची साथ देत मिडविकेट सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. आणि आता मात्र चौथ्या षटकाची सुरुवात झरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाच्या मुकेशने चांगली केली. 6 धावांची वाढ, धाव संख्या 25. आता ही सर सुरुवात आहे, शेवट अजून बाकी आहे पहिल्या डावाचा. गोलंदाजी मार्कवर मोहित. पुन्हा एकदा खूप चांगली क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह आहे. 2 क्षेत्ररक्षक येतात. दीपू माळे थोडासा फंबल झालाय. 2 धावांचा कॉल पूर्ण केला जाईल कारण खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि तितकी चांगली कॉलिंग मुकेश आणि अमितची. 2 ची वाढ, धाव संख्या 27. 4 बॉल अजूनही शिल्लक आहे आणि आता मात्र गिअरअप झालाय. जो संघ दुसऱ्या गिअरमध्ये खेळत होता तो आता 4थ्या 5व्या गिअरमध्ये खेळण्यासाठी सज्ज झालाय कारण त्यांना ठाऊक आहे या सामन्याचं महत्व आणि या स्पर्धेचं महत्व. सफल झाले, पुल केले बॉल क्षेत्ररक्षका त्या ठिकाणी. सहज सोपा झेल कंप्लीट केला जातोय. बारी बारी सबकी बारी. असेल बॅट्समन अमित. 5 स्टारची मला आठवण झाली ऍडची. अमित आणि सुमित ट्विन्स आहेत. क्या बात आहे. तर ट्विन्सला मात्र आता तशीच चांगली दर्जेदार ट्युनिंग करून चांगली खेळ करावी लागेल. धावसंख्या झाले 27. यावेळेस बॉलला केलंय पूल पण नाही झाला सक्सेसफुल. विकेट डाऊन. झाली होती या षटकाची. पहिल्या बॉलवर 6 आले, त्यानंतर डबल आले, त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स आलेल्या आहेत आणि आता 2 बॉल शिल्लक आहेत. आणि ऑन अ हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये 1 हॅट्रिक तर झरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाने पूर्ण केलेलीच आहे. पण आता मात्र ती संधी आली आहे मोहितकडे आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या घरच्या मैदानावर हॅट्रिक पूर्ण करेल का मोहित आणि आजच्या दिवसाचा हिरो ठरेल का. संधी तर चालून आलेली आहे पण मात्र ती तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाच्या आधारावर पूर्ण करावी लागेल.
तुम्हाला फक्त कोणीही असं सांगू शकत नाही, बोलू शकत नाही की तू जी हॅट्रिक पूर्ण झाली, तुला या बॉलवर विकेट घ्यावी लागेल तरच ती हॅट्रिक पूर्ण होईल. यावेळी शफल होऊन खेळायचा होता. यस, संपर्क तर व्यवस्थित बॅट अँड बॉलचा झाला नाहीये. लेग बाईटची एक धाव आम्ही धाव फलकामध्ये ऍड करणार. धावसंख्या 28 झाले. 28 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. क्रुशियल कंडिशन फॉर जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड. स्टील 1 बॉल रिक्वायर्ड फॉर फर्स्ट इनिंग. लेट्स सी पहिल्या या डावातल्या शेवटच्या बॉलवर मोठा फटका येतोय का, जी खरंच गरज आहे जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाला एका मोठ्या धावसंख्येकडे जाण्याची. धावसंख्या 28, लास्ट बॉल, 28 रन्स. पंचांच्या डावीकडून गोलंदाज स्टार्ट. हो हो हो, गती कमी केली, उजव्याच्या बाहेर बॉलला ठेवलं. शॉर्ट ऑफ गुडलेन बॉलला व्यवस्थित खेळता आला नाही ऑन साईडला. आणि अशा पद्धतीने पहिला डाव संपतोय. आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघाची धावसंख्या झालेली आहे 28 धावा. आणि 24 बॉल्स मध्ये 29 धावा पूर्ण कराव्या लागतील. ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाला. जसा हा दुसरा डाव सुरू होईल तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. कॉम्प्युटर कॉमेंटेटर, धमाल कॉमेंटेटर मिस्टर सुभाष धुमाल सर. महेशजी ठाकरे आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं. आणि त्या आयोजनाचे शिल्पकार महेश भगवान ठाकरे साहेबांकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तर प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये जरीमरी अलिमगड संघाने आपल्या धावपळीवर धावा जवळल्या त्या 28 आणि 29 धावांचं एक माफक लक्ष ठेवलेलं आहे एकूण मानकुली संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी. प्रणव यांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र प्रणव नंतर एकाही फलंदाजाला खेळपट्टीवाला तळ टोकून फलंदाजी करता आली नाही. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की जी धावसंख्या आवश्यक होती ती धावसंख्या इथे उभी करता आली नाही जरीमरी अलिमगड या संघाला. मात्र चांगली गोलंदाजी जर केली तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. जरीमरी अलिमगड विपक्ष एकविरा मानकोली या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसामधला 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आज सकाळचं सत्र गुड बॉयज केवळी संघाने गाजवलं होतं. अगदी गुड क्रिकेट त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. तर हाही सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने आहे, कारण एक एक विजय या दोन्ही संघांनी संपादन केलेला आणि दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत हे दोन्ही संघ आहेत. साहिलजी केनी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघासाठी वैभव माले आणि इतर सर्व खेळाडूंसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून या मैदानावर आपण भव्य दिवे
रजनी स्पर्धेचं आयोजनही पाहणार आहोत. वेलकम भूपेश कराले मॅन फ्रॉम कोणगाव, आपलं हार्दिक स्वागत आहे. जेटीसीचा एक महत्वाचा हिस्सा आहेत. सध्या जेटीसीचा हार्ट बनलेले आहेत, जेटीसीचं हृदय बनलेले आहेत. भूपेश कराले वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर वळूया सामन्याकडे. जे आव्हान आहे ते 29 धावांचा आणि 29 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. वैभव माली याला सलामीला पाठवण्यात आलंय, कारण तकदीर माली हा दुखापतग्रस्त झालेला आणि तकदीर माली याला दुखापत झाली होती मानकुली प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आणि पुन्हा एकदा दुखापतीने या स्पर्धेमध्ये डोकं वर काढलेलं आहे. पहिल्या सामन्याचा विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच तकदीर माली यांनी गोलंदाजी केली नव्हती. मात्र या सामन्यामध्ये दुर्दैव की त्याला प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये राहावं लागलेलं आहे आणि प्रेक्षकांच्या भूमिकेमधून आपल्या संघाला सपोर्ट करावं लागत आहे. हिमांशू पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. सामना करेल फलंदाज वैभव माली. पॉवरप्लेचं षटक सुरू होत आहे. वेली मानकुली रोड कडून हिमांशू. पहिला चेंडू मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी आणि पहिल्या फलंदाजाला जावं लागेल पहिल्याच चेंडूवर डगोटच्या अस्त्राला. सलामीचा फलंदाज ॲडम ग्रेकिश होता. आणि मित्रांनो आज 14 नोव्हेंबर ॲडम ग्रेकिशचाही वाढदिवस आहे. तर एका बाजूने विचार केला तर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला सर्वात जास्त वेळेला शून्यावर एका पहिल्या चेंडूवर बाद करणार जर कुठला गोलंदाज असेल तो श्रीलंकेचा चॅम्पियन डावास. चॅम्पियन डावास असा जागतिक क्रिकेटमध्ये एकमेव असा गोलंदाज आहे ज्याने प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज पहिल्याच चेंडूवर जास्तीत जास्त बाद करण्याचा विक्रम केलेला आहे. नवीन फलंदाज आतिश येतोय. पहिला फलंदाज वैभव माली अगदी खातं न उघडता शून्यावर बाद होऊन पॉलमध्ये परतलेला आहे. अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून देतोय. त्यांनी सामना करेल फलंदाज एक्सपिरियन्स कंपेनर यशपाल माली. यावेळी केवळ दिशा देण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. युक्तीचा वापर करताना दिसला होता फलंदाज यशपाल माली. मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. लेटकटच्या अंदाजाने फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या आपण पाहतो धावपळीवर 4 धावा. एक माफक आव्हान आहे 29 धावांचं आणि माफक आव्हानाचा पाठलाग करताना आपल्या घरच्या मैदानावर एकविरा स्पोर्ट्स मानकुले हा संघ. हिमांशू पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर वळताना. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला केवळ दिशा दिलेली आहे कव्हर रिजनकडे. एका धावेसाठी छोट्या बॅकफुटचा वापर करून एक धाव कंप्लीट करतो फलंदाज यशपाल आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 5 धावा. आपण पाहत आता एकविरा स्पोर्ट्स मानकुले आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय संजय मोतीराम भोईर स्मृती चषक 2021 या स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस सुपर संडे आणि सुपर संडे मधील हा सामना सध्या आपण पाहतोय 2 सुपर टीम मध्ये. एका बाजूला जरीमरी अलिमगड तर दुसऱ्या बाजूला एकविरा मानकुली. जरीमरी अलिमगड संघाने फलंदाजीमध्ये खूपच निराशा केली होती. अपेक्षित धावसंख्या त्यांना उभारता आली नव्हती. एक माफक आव्हान ठेवलेलं, मात्र टिचून जर गोलंदाजी केली तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकेल. यावेळी बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळलेला आहे. स्क्वेअर लेग रिझन मध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षका चेंडू फील करून फेकी करतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज अतिशय एकेरी धावेने आपलं खातं उघड करतोय आणि एका धावेने मानकुली संघाची धावसंख्या वाढून झालेली ती 6 धावा. स्लोली बट शुअरली स्टार्ट आपण पाहतोय किंवा मानकुली संघाकडून, कारण मानकुली संघ हे जाणते की लक्ष तेवढं मोठं नाही.
पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. चांगला प्रयत्न नक्कीच केला होता फलंदाज यशपाल माले याने. दिलस्कूप दिलचंद तिल्लकरत्ने याने सर्वप्रथम 2008 मध्ये हा फटका क्रिकेटमध्ये आणला आणि त्यानंतर या फटक्याला त्याच्याच नावाने ओळखलं जातं, दिलस्कूप. हिमांशू पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर, सामनागर फलंदाज यशपाल माली. केवळ सन्मान दिलेला आहे चेंडूला, पुश केलेला आहे, कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 6 धावा. तर षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय एकविरा मानकुले संघाची 1-6. जे आव्हान आहे ते 29 धावांचं. पाटील सर काय म्हणणार, ज्याप्रमाणे फलंदाजी होते ज्याप्रमाणे गोलंदाजी होते? एका संघामध्ये फक्त एकच बॉलर असून चालत नाही. तर जर तुम्हाला माहिती आहे की फॉर्मॅटमध्ये 4 ते 5 बॉलर्स तुमच्या संघाला हवे आहेत, तर हिमांशू पाटीलची कामगिरी पूर्ण झाली आहे. आता आगामी 3 गोलंदाजांनी सुद्धा हिमांशू पाटील सारखीच गोलंदाजी करून इकॉनॉमिकल षटकं जर हाताळली तर मात्र हे आव्हान जिवंत ठेवू शकतील. पण जर या दुसऱ्या षटकामध्ये धावा जर समोरच्या संघाला देऊ केल्या तर पुन्हा एकदा मानकोळी संघ या सामन्यामध्ये परत येईल. आतापर्यंत समान अवस्थेत दोन्ही संघ जाणवत आहेत. हे दुसरं षटक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट ओव्हर फॉर बोथ टीम्स. अगदी बरोबर. दुसरं षटक मनीष पाटील सरी सांगतात की निर्णायक षटक असणार आहे, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी हिमांशू पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. मात्र हिमांशू पाटील याचीच गोलंदाजी अप्रतिम. राजमल यांच्याकडून एकविरा स्पोर्ट्स मानकुली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. दुसऱ्या गोलंदाजांना अप्रतिम गोलंदाजी हिमांशू पाटील प्रमाणे करावी लागेल. यश पाटील उर्फ इष्ट्या आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी पूल केलेल्या चेंडूला कॉकर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेचा नक्कीच 23 तारखेपासून घमासान सुरू होणार आहे. जय मसोबा पिंपलास या संघामधून फाईक अन्सरीला आपण खेळताना पाहणार होता. आज सकाळी बरोबर 8:30 वाजता त्या खेळाडूला मी पिंपलास मैदानावर सराव करताना पाहिलं. म्हणजे सराव खूप महत्वाचा असतो. एक धाव पूर्ण करतात फलंदाजांना, एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. कारण फाईक अन्सरी जय मसोबा पिंपलास या संघाकडून भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आणि त्या खेळाडूला आज सकाळीच मी पिंपलास या मैदानावर सराव करताना पाहिलं होतं. हिट मॅन ऑफ भिवंडी यालाही पाहायला विसरू नका BRPL 2021 मध्ये. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज यश पाटील. नक्कीच इष्ट्या यांच्यावरून मला आठवण झाली, कारण यश पाटील हे फाईक अन्सरीचे जबरदस्त फॅन आहेत आणि त्यांच्यावरूनच मला ती आठवण झाली. यश पाटील आपल्याला विनंती असेल, जे मानकुली संघाचे खंदे समर्थक आहेत, आपणही आमचे व्यासपीठ दीपेश माले याचे जबरदस्त फॅन आहेत. यश पाटील मॅन फ्रॉम वेले. मुकेश राईट मोर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय ईस्ट रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज मुकेश याच्याकडून एकीने धावेने धावफलक हालता ठेवलेला एकविरा मानकुले संघाने. आणि अशा प्रकारची गोलंदाजी जर झाली तर एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. यावेळी फुलटा चेंडू होता. फाईन खेळण्याचा प्रयत्न तिथे यशपाल माले यांनी केला होता, मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या दुहेरी अंगामध्ये प्रवेश करते 10 धावा. दुसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज मुकेश. पहिला फलंदाज स्वस्तामध्ये बाद झाला होता वैभव माले आणि त्यानंतर यशपाल माले आतिश यांच्याकडून चांगली फलंदाजी म्हणता येईल, कारण सावधगिरीने फलंदाजी करत आहेत. कारण दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे लक्ष तेवढं मोठं नाही. खराब चेंडूंचा समाचार कधी आपण घेऊ शकतोय, चांगल्या चेंडूंचा सन्मान करावा लागेल. यावेळी अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. चांगली गोलंदाजी आपण 2 षटकांचा विचार केला मनीष पाटील सर तर कौतुक करावं लागेल हिमांशू पाटील आणि मुकेश पाटील यांचा.
ज्याप्रमाणे अपेक्षा होती गोलंदाजीची त्याप्रमाणे या दोन्ही गोलंदाजांनी अपेक्षा भंग तर केलेला नाही, अपेक्षेने गोलंदाजी केलेली आहे. मी म्हणालो होतो की हे दुसरं षटक खूप जास्त महत्वाचं दोन्ही संघांसाठी. मी असं म्हणालो नाही की ते जरीमरी स्पोर्ट्स अलिमगड संघासाठी महत्वाचं आहे. मी दोन्ही संघासाठी का म्हणालोय, आता प्रेशर हा डायव्हर्ट झालेला आहे, तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स मानकोळी संघाकडे. कारण 12 बॉल मध्ये आता गरज आहे ती म्हणजेच 19 धावांची. कुठेतरी जो आस्किंग रेट 7 ते 8चा होता सुरुवातीला डाव सुरू होण्याच्या अगोदर, तो आता जवळपास 9.50चा झालेला आहे. अगदी बरोबर. इथून मात्र 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता असणार आहे. सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये 10 धावा आपल्याला पाहायला मिळतील. लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे, कृपया वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे, कारण आज फायनल डे आहे, अंतिम दिवस आहे आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. वेळ सर्वांनाच आपली वेळ दाखवते. दोन षटकांची समाप्तीनंतर गेअर चेंज करावा लागेल. जास्त सावधगिरी कधी कधी नक्कीच संघाला पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. आतापर्यंत जर आपण बघितलं तर मानकुली संघाने खूप सावधगिरी बाळगलेली आहे. मात्र इथून खरं तर या षटकामध्ये त्यांना धावा जास्तीत जास्त कुठून काढावे लागतील जेणेकरून शेवटच्या षटकामध्ये कमी धावा राहतील. हिमांशू पाटील आपण वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाही. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सामना अजूनही समान स्थितीमध्ये. हे जे षटक आहेत नक्कीच हे षटक निर्णायक षटक असणार आहे, कारण या षटकामध्ये दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. हा सामना कुठल्या संघाकडे झुकेल याचं उत्तर या षटकानंतर मिळेल. रनअप मध्ये चुकतोय, दबाव नक्कीच गोलंदाजावर आहे. दीप पाटील युवा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर लिजंड क्रिकेटर यशपाल माली. अलिमगड विपक्ष मानकुली या दोन संघामधील हा महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दीप पाटील सामना करेल फलंदाज यशपाल माली. यावेळी चेंडूला फोल्ड केलेला आहे, मात्र ताकद झोकता आलेली नाही. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात आपली विकेट फेकलेली आहे जणू काही यशपाल माले यांनी. व्हेरी मच इम्पॉर्टंट इन क्रिकेट. कारण आता स्वतःचं समर्पण त्याने केलेलंच आहे, पण एक फलंदाज खरं तर म्हणजे गेल्या मॅचमध्ये दीपू माळीनेच एकविरा स्पोर्ट्स मानकुवीला जिंकवलं होतं. दोन 50 षटकार जे खेचले होते त्याच्या आधारावर. आणि आता पुन्हा एकदा संघ संकटात असताना दीपू माळी यांची मात्र मैदानातली ती चाल खूप काही सांगून जाते. नक्कीच हा रणनीतीचा भाग असू शकतो. दीपेश माली प्लेस पॅव्हलियन मध्ये होता, त्याला हाणण्याचा प्रयत्न इथे केला गेलेला आहे मानकुली संघाने. यशपाल माली या धावबाद झालेला आहे. धावसंख्यांमध्ये धावपलकर 11 धावा. 11 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि 11 वाजून 11 मिनिटांनी पाकिस्तानचे 12 वाजवले होते सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने. कारण बरोबर 11 वाजून 11 मिनिटांनीच पाकिस्तान संघाचा पराभव झाला होता. दीप पाटील गोलंदाजी मार्कवर सामना करेल फलंदाज दीपेश माली. यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सफल होतोय, सक्सेस. नक्कीच आपण पाहतोय सीमापार षटकार. की चेंडू आतमध्ये राहतोय का, मात्र नशिबी बहादूरांचा साथ देते असं म्हटलं जात आहे. धावसंख्या 6 ने वाढून झाली. ते धावपलकावर 17 धावा आणि खतरा पेश केलेला आहे दीपेश माली याने.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी प्रॉपर टायमिंग साधता आलेलं नाही. वापसी करतो गोलंदाज या चेंडूवर दीप पाटील. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 17 धावा, जे आव्हान आहे 29 धावांचं. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता. 9-12चं समीकरण, मात्र अजूनही सामन्याचा 7-12 स्पष्ट नाही. यावेळी समोर केलेल्या 20 मध्ये ऑनड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंग ऑन रिझल्ट मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव, एका धावशी अधिक नाही. धावसंख्या 1 ने ओढून दिलेली ते धावपलकावर 18 धावा. आपण जो सामना बघतो जरीमरी अलिमगर विपक्ष एकविरा मानकुले या दोन संघामध्ये 29 लक्षाचा पाठला करताना आपल्या घरच्या मैदानावर एकविरा मानकुले हा संघ. याच मैदानावर अख्खा मानकुले खेळेगा MPL मानकुले प्रीमियर लीग स्पर्धेचं आयोजन आपण ठाटा माटात पाहिलं होतं. या स्पर्धेचे विजेतेपद पटकवलं होतं दिनेश मूर्ती या संघाने. त्या संघाचा शिलेदार सध्या आपण पाहतोय मैदानावर दीपेश माली, जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट स्पर्धेमधील सर्वात मौल्यवान खेळाडू ठरला होता. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून घुटला टेक और सिक्सर देख, वाट शॉट. माली अतिशय षटकार ठोकताना आले रे आले. आता अतिशय मालीची पाली आली. धावसंख्या 6 ने वाढते, धावसंख्या 6 ने ओढून दिली ते धावपलकावर 24 धावा. फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता आहे एकूण मानकुली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पूर्णपणे आता पकड मजबूत आपण पाहतोय ते एकूण मानकुली संघाने या सामन्यावर केलेले आहे. फ्रंटफुटवर सध्या आपण पाहतोय मानकुली संघाला, आणि कुठेतरी बॅकफुटवर या षटकाराने ढकलला गेलेला आहे तो आलिमगर हा संघ. यावेळी आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू येतोय सीमाबार चौकार. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता आहे. केवणीदेव संघाचा संघनायक आपण नाणेफेकसाठी सज्ज राहायचं आहे. पुढील सामना आपण या सामन्यात विजय संघ आणि गुडबॉयज केवणीदेव या दोन संघामध्ये पाहणार आहोत, आणि तो सामना क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे. गुडबॉयज केवणीदेव संघाचा संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर फक्त एका धावेने दूर एकूण मानकुली संघ विजयापासून. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज अमित येतोय. दीपेश माली याच्या बॅट मधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आतिश माली मागच्या 2 चेंडूवर आतिश माली याने 10 का दम दाखवलेला आहे. 2 चेंडूमध्ये 10 धाव करून काढलेले आहेत. यावेळी फुलटॉस चेंडू लापटेट फटका मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, आणि दीपेश माली मात्र फिनिशर बनू शकला नाही. अजून एका धावेची आवश्यकता आहे एकविरा मानकुली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. विनीत माली आपण पाहतोय नवीन फलंदाज. विनीत माली, त्यानंतर पंकज माली आणि जितू माली या 3 मालींची पाली BRPL स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. मुसाबाई स्पॉन्सर दोस्ती मिलियन या संघामध्ये या 3 मालींना आपण खेळताना पाहणार आहोत, आणि त्यापैकी एक विनीत माली सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेची आवश्यकता एकूण मानकुली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण शेजारी वाढलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक क्लोज उभे केलेले आहेत एक धाव वाचवण्यासाठी. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे.
तर अशा प्रकारे अतिशयच्या बॅटमधून निघालेला विजयी फटका चौकार विजय संपादन केलेला एकविरा मानकुले या संघाने. अभिनंदन एकविरा मानकुले अँड हार्ड लक झरेमरी आलिमगर. सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूच्या प्रत्येक सिक्सरवर प्रेक्षकांमधून वाजले जाते टाळी तो खेळाडू आहे मानकुलीचा दीपेश माली. दीपेश माली इज द मॅन ऑफ द मॅच. दीपेश माली ठरलाय या सामन्याचा सामनावर. ऑलराऊंडर प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालेलं आहे कारण 2 विकेटी त्यांनी प्राप्त केल्या होत्या आणि फलंदाजीला येऊन एका षटकाराच्या मदतीने 7 धावांचंही त्याने योगदान दिलं होतं. दीपेश माली ठरलाय या सामन्याचा सामनावर. लगेच एकविरा मानकुली संघाचा संघनायक आणि गुड बॉयज केमी